भरभर पावलं टाकत डोळ्यांवर गॉगल चढवत तो कारकडे निघालेला. एवढ्यात समोरून घाईत येणारी एक मुलगी त्याला धडकली. ती धडक इतकी जोरात होती की गॉगल डोळ्यांना लावायच्या आधी तिच्या धक्क्याने दूर उडाला आणि जवळजवळ खाली आपटून तुटला. ओह, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ते मी जरा घाईत होते त्यामुळे झालं. हवं तर, ती स्वतःला सावरून म्हणत होती. एवढ्यात आर यू ब्लाइंड? तुला दिसत नाहीये का? आणि एवढी अशी तंद्रीत कुठं चाललीयस मोठी पंतप्रधान असल्यासारखी, जे तुला समोरून येणारी व्यक्ती दिसत नाहीये? एक्सक्यूज मी, आय सेड सॉरी. मी काही मुद्दाम नाही केलंय. त्याचा आवाज वाढलेला, पण तिचा मात्र अजूनही गोडच आवाज होता. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्याय भाग 4. 6 महिन्यांनंतर कथा पुढे जात आहे. अक्षयाची प्रकृती त्या 6 महिन्यांच्या दरम्यान बरी होत होती. या काळात तिला असंख्य वेदना सहन कराव्या लागल्या, पण तिच्या वडिलांनी तिला एकटं सोडलं नव्हतं. ते तिच्यासोबत रोज बसून तिचं मनोबल वाढवत, तू स्ट्रॉंग आहेस अक्षया, तू पुन्हा उभी राहशील असं म्हणत ते तिला सांत्वन करत. तीही केवळ त्यांच्याकडे आणि त्यांच्या वृद्ध होत चाललेल्या थकलेल्या शरीराला आणखी आपला किती त्रास देणार हा विचार करत स्वतःला दिवसेंदिवस मजबूत करत होती. या दरम्यान बाबा मात्र दररोज एका व्यक्तीचं नाव न चुकता घेत होते. आजही त्यांना विचारात हरवलेलं पाहून अक्षयानं विचारलं, बाबा कसला विचार चाललाय? अगं तू तयारही झालीस? हो, म्हणजे काय, मला जायचंय ना आज इंटरव्ह्यूला. पण तुम्ही कुठं हरवलाय? काही नाही ग, तो दिवस माझ्या मनातून जातच नाही ज्या दिवशी तुझा ऍक्सिडेंट झाला. बस देवाचे आभार मानतोय की तू आज माझ्या पुढे आहेस, ते केवळ त्या भल्या माणसामुळे ज्याने तुला ऍक्सिडेंट झाल्यानंतर वेळेत दवाखान्यात पोहोचवलं. तो नसता तर काय झालं असतं आठवून आताही माझ्या अंगावर काटा येतो आहे. बाबा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केलात ना त्यांना, मग सोडा. अगं पण असा कुठे गायब झाला असेल तो व्यक्ती, पाठीमागे काहीच सुगावा न ठेवता? काहीच कळत नाही. हल्ली माहितीये ना, मी केलो हा मीपणा दाखवण्यासाठी माणसं कशी पुढे येतात. नाहीतर काय माहित तो देवदूत असावा कोणी, जो असा तुला दवाखान्यात पोहोचवून गायब झाला. दवाखान्याच्या रजिस्टर मध्ये काहीतरी समीर म्हणून नाव आहे, पण बाकी काहीच माहिती मिळत नाहीये. ओ बरं, तुम्ही काळजी नका करू. मी आता बरी झालीये, मी शोधून काढेन त्यांना. आणि मलाही तर एकदा तरी भेटून त्यांचे आभार मानायचे आहेत, ती कुठंतरी हरवत म्हणाली. अपघात झाला त्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर आलेला तो व्यक्ती खरं तर पुसटचा चेहरा होता. तो आता समोर आला तर ती त्याला ओळखू शकेल का हे तिलाही सांगता आलं नसतं, पण तरीही त्याला शोधून काढण्याची तिची इच्छा प्रबळ होती. हो बेटा, असं कर नक्कीच. मलाही पाहायला आवडेल असा व्यक्ती कोण आहे. मला वाटतं तो नक्की भला माणूस असणार. बाबा तुम्ही लगेच कोणाला न पाहता असं जज करत जाऊ नका हो. आणि आता भलता सलता विचार करत नाहीयेत ना? काय हो, पुन्हा माझ्या लग्नाचा विचार नका हा करू. तसंही तुमच्या इतकं प्रेम करणारा व्यक्ती मला नाही वाटत या जगात तरी असेल. आणि तसंही मला तुम्हाला एकट्याला सोडून जायचं नाहीये. काही नाही, तू माझा आधार बनण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावावं हे मला पटत नाही. उद्या मला काय झालं तर काय? थोडा विचार कर. अहो म्हणून काय, त्याची आणि माझी जोडी नका बनवू लगेचच, जस की त्याने आपली मदत केली म्हणून. काय सांगावं, देवानेच पाठवलं असेल त्याला तुझ्या आयुष्यात. ओ बाबा, आपण त्या व्यक्तीला जाणत सुद्धा नाहीये. काय जर त्याचं लग्नच झालं असेल तर? तुम्ही पण ना खूप पुढचा विचार करता उगाचच. बरं तो नाही, दुसरं तरी स्थळ पाहू दे. मी काय म्हणतो, स्थळ बघायला सांगतो ना मी देशपांडेंना. बाबांनी पुन्हा तो विषय काढला म्हणताना त्यांच्याशी गप्पा मारत बसलेली ती एकदम उठली.
गप्पा हो. चला मी निघते, मला लेट होतोय. आज काही करून हा इंटरव्ह्यू पास होणार आहे मी. चला आशीर्वाद द्या बरं मला. म्हणत त्यांच्या पायात ती वाकली. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे अक्षया, आणि तुला हवा तसा जोडीदारही मिळू दे. ओ काय हो बाबा, तुमचं आपलं काहीतरीच असतं. चला येते, म्हणत ती घराबाहेर पडली. आज ती खूप दिवसांनी घराबाहेर पडत होती. काहीतरी हरवलं होतं. कित्येक दिवस ते इतक्या दिवसांनी भेटणार असं काहीसं वाटत होतं तिच्या मनाला. या 6 महिन्यांमध्ये अर्जुनमध्ये सुद्धा प्रचंड फरक झालेला. त्या दिवसानंतर त्याच्या वागण्या बोलण्यात तर बदल झालेला. त्याने त्याचा लुक सुद्धा बदललेला. बियर्ड लुक अर्थात त्याला आणखीनच हँडसम बनवत होता. चालण्या बोलण्यात एक प्रकारचा ॲटिट्यूड आलेला, आणि राग तर काही बोलायलाच नको. कधी कोणत्या गोष्टीवर चिडेल हे त्याच्या स्टाफला देखील माहिती नसायचं. त्यामुळे सगळेच त्याला बिचकून असायचे. आता ही दुर्वा त्याला भेटायला येणार होती म्हणून तो एका कॅफेमध्ये आलेला. कित्येक दिवसांनी दुर्वा भेटायला येत होती. शिवाय तिचं लग्न ठरलेलं. ती त्या लग्नाचीच पत्रिका द्यायला त्याला भेटायला येणार होती. त्याचं लक्ष सारखं मनगटावरील घड्याळात जात होतं, कारण तिला यायला वेळ लागत होता. एक 5-10 मिनिटांच्या अंतराने दुर्वा तिथं आली. हे हाय चिडकू. व्हॉट इज दिस दुर्वा, ही काय वेळ झाली यायची? 10 मिनिटं लेट आहेस तू. ओ हॅलो, ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर मी काय करायला हवं होतं? उडत यायचं होतं का? बोलतोयस? ती त्याला त्याच प्रकारे उत्तर देत बोलली आणि त्याच्या समोर बसली. दुर्वा, यू हॅव टू से सॉरी. मला तेवढंच काम नाहीये. माझी मीटिंग पोस्टपोन करून आलोय मी. मला वेळेत पोहोचायला हवंय, आणि मला सॉरी म्हणायचं सोडून उडवीची उत्तर काय देत आहेस? दिस इज नॉट डन. ओ हो मिस्टर अर्जुन, मी मैत्रीण आहे तुझी, तुझा स्टाफ नाहीये. तू माझ्यावर डापरायला आणि तू हे असं माझ्याशी ॲटिट्यूडने बोलणार असशील ना, तर मी यापुढे कधीही भेटायला येणार नाही, सांगून ठेवते. आणि सांगू, हेच कारण आहे लोक तुझ्यापासून लांब राहत आहेत. ती थोडी नाराजीच्या सुरात बोलली. तसा तो जरा नरमला. अरे यार, मग समजून घे ना तू. मी बिझनेसमॅन आहे यार. ऑलरेडी 1700 कामं डोक्यात आहेत माझ्या. अर्जुन, तुला नाही वाटत का तू खूप चिडचिड करतोयस हल्ली? यू आर नॉट वेल. सो कॉल्ड बिझनेसमॅनच्या नावाखाली गुंतवून घेतोय स्वतःला. पण काय हालत झाली स्वतःची जरा पाहिलंस का? आपण माणूस आहोत, यंत्र नाही अर्जुन. ती असं म्हणाली तसं त्याने भलतीकडे मान वळवली आणि दूर कुठंतरी पाहू लागला. काय झालंय यार, काही त्रास येतोय का? हल्ली काही शेअर ही करत नाहीस माझ्याशी? काही नाही झालंय, आणि मी चिडचिड नाही करते यार. तो हे देखील चिडचिड करतच म्हणाला. ठीक आहे, नाही सांगायचं तर राहू दे, पण तू असा चिडचिड करत असशील तर? ही माझ्या लग्नाची पत्रिका. लग्नाला नक्की ये. जर तुझ्या सो कॉल्ड बिझनेस मधून तुला उसंत मिळाली तर, ही मैत्रीण आठवली तर, कधीतरी तिच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायचास. बाय. म्हणत ती उठली. हे दुर्वा, अगं कॉफी तरी घेऊन जा. नकोय मला, माझं पोट भरलं. म्हणत डोळ्यात पाणी दडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत ती तिथून निघून गेली. हे दुर्वा, त्याने तिला हाक मारली, पण ती काही थांबलीच नव्हती. पण आता मात्र त्याचं त्याला गिल्टी वाटत होतं. आपण खरंच खूप रूढ झालोय असं वाटून, आपल्या आयुष्यात कोणी थांबत नाही असं वाटून त्याला आता वाईट वाटत होतं. त्याने सरळ डोक्याला हात लावला. हातात तिची लग्नाची पत्रिका होती. किती तुसडं बोलून गेली ती जाताना. त्याला आठवून त्रास होत होता आणि चिडचिड सुद्धा. पण त्याची गेल्या काही दिवसांपासून खरंच प्रचंड चिडचिड होत होती. का माहित नाही, स्नेहाशी डिवोर्स झाला तेव्हापासून तो काहीतरी वेगळाच बनला होता. त्या दरम्यान दुर्वा कोणासोबत तरी प्रेमात होती. एकमेव ती होती जिच्याशी तो सगळं शेअर करायचा. पण तिच्या आयुष्यात कोणीतरी आल्यामुळे तिचा त्याला मिळणारा वेळ कमी झाला होता, आणि मग त्यानेही तिच्यापासून दूर राहणं पसंत केलं आणि स्वतःला व्यक्त करणं, शेअर करणं हे अगदीच बंद करून टाकलं. याचा परिणाम हाच तर होणार होता. घरात खूप सारा धूर झाला असताना घरातील रूमच्या सगळ्या दारे खिडक्या बंद केलं तर काय होईल? अगदी तेच झालेलं त्याच्या सोबत.
तो आणखी रूढ आणि रागीट झालेला. त्यात तो तिला कधी बोलावं वाटलं तर कॉल करायचा आणि ती त्याच्या बॉयफ्रेंड सोबत बिझी असायची. मग मात्र तो तिच्या आयुष्यातून स्वतःला दूर करायचा प्रयत्न करत होता. तशी दुर्वाही त्याची चौकशी करण्यासाठी अधूनमधून फोन करत असायची, पण तिचा फोन कॉल आल्यावर अर्जुन तिच्याशी शेअर करणं टाळायचा आणि कधी मधी त्याची तिच्याशी बोलतानाही चिडचिड व्हायची. मग तीही बोलणं कमी करत गेली होती. आज इतक्या दिवसांनी समोरासमोर भेटल्यावर तरी ती विचारेल की काय झालंय, तू एवढा चिडचिड का करतो आहेस. जरी पहिल्यांदा तो चिडला तरी पहिल्यासारखी त्याच्या मनात शिरून विचारण्याचा प्रयत्न करेल. हो, अशी वेडी आज त्याला वाटत होती, पण तसं प्रत्यक्षात मात्र काहीच घडलं नव्हतं आणि आता ती टोचणी त्याच्या मनाला छळत होती. का नाहीस विचारलं दुर्वा? सगळं विसरलीस? आपली मैत्रीही? तो तसाच उठला आणि त्याचं जॅकेट चढवू लागला. मनातले विचार मात्र धावत होते आत्ता सुद्धा. मान्य आहे, मी चिडचिड करतोय, पण ती माझी चिडचिड देखील तू कधीतरी समजून घ्यायचीच दुर्वा. तशी मैत्री होती यार आपल्यात. पण तुझ्या लाईफ मध्ये तुझा तो आल्यानंतर तू मला विसरत चाललेलीस. हो, तू करायचीस फोन मला, पण जेव्हा मी तुला कॉल करायचो तेव्हा तू त्याच्यासोबत बिझी आहेस म्हणून फोन कट करून द्यायचीस. मग मी एकटा पडत गेलो यार, असं वाटलं माझ्यामुळे तुला डिस्टर्ब नको. मी खूप एकटा पडलोय यार. तुझी मैत्री खरंच मिस करतोय मी. आणि चिडचिड तर मी तेव्हाही करायचो, पण तेव्हाही तर तू मला समजून घ्यायचीस एक मित्र म्हणून. पण आता तू बदललीयस यार. आय नो ही तुझी चूक नाहीये, पण मला तुझी सवय लावण्यापासून मी स्वतःला रोखत गेलो, कारण कधीतरी कुठल्या तरी क्षणाला तुझ्या आयुष्यात कोणीतरी येणार होतं. बट मी एकटा पडलोय ग, आणि आता असं वाटतं मी लायकच नाहीये कोणाच्या, बहुधा मैत्रीच्या सुद्धा. विचारांच्या भरात भरभर पावलं टाकत तो निघाला होता. तरी बरं तिथेच ऑफिसच्या पासून जवळ असलेल्या कॅफेमध्ये तिला भेटायला आलेला तो. भरभर पावले टाकत डोळ्यांवर गॉगल चढवत तो कारकडे निघालेला. एवढ्यात समोरून घाईत येणारी एक मुलगी त्याला धडकली. ती धडक इतकी जोरात होती की गॉगल डोळ्यांना लावायच्या आधी तिच्या धक्क्याने दूर उडाला आणि जवळजवळ खाली आपटून तुटला. ओह, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ते मी जरा घाईत होते त्यामुळे झालं. हवं तर, ती स्वतःला सावरून म्हणत होती. एवढ्यात, आर यू ब्लाइंड? तुला दिसत नाहीये का? आणि एवढी अशी तंद्रीत कुठं चालली आहेस मोठी पंतप्रधान असल्यासारखी, जे तुला समोरून येणारी व्यक्ती सुद्धा दिसत नाहीये. एक्सक्यूज मी, आय सेड सॉरी. मी काही मुद्दाम नाही केलंय. त्याचा आवाज वाढलेला, पण तिचा मात्र अजूनही गोडच आवाज होता. ए जा तू, माझा वेळ वाया घालवू नकोस. हो, जाणार आहेच मी, थांबणार नाहीये. बट जाता जाता एक सांगते, आय एम शुअर यू आर टॉकिंग लाईक दिस विथ अ गर्ल, देन इट्स समथिंग रॉंग विथ यू. कारण जनरली चांगली लोक असं वागत नाहीत. इट्स नॉट युअर फॉल्ट. कदाचित तुमची मनस्थिती ठीक नाही आहे. टेक केअर. ती स्मित करून सरळ निघून गेली. ए, कोण आहेस तू? माझ्या मनस्थितीबद्दल बोलणारी तू कोण आहेस? तो बोलत होता, पण ती निघूनही गेलेली. ती अगदी मवाळ भाषेत त्याला बोललेली, पण खरं तेच तर बोललेली. तरीही त्याची चिडचिड होत होती. त्याने झटकन मान वळवली आणि पटकन त्याच्या कारमध्ये येऊन बसला आणि कार ऑफिसच्या दिशेने घेतली. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. अक्षय आणि अर्जुनची पहिली भेट प्रचंड टेन्शनवाली झाली आहे. बापरे, एकमेकांच्या आयुष्यात येण्याआधीच एवढा मोठा गोंधळ. बघूया पुढं काय होतंय. यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.